पॅकिंग झालेली आहे. जे काही लागणाऱ्या इम्पॉर्टंट वस्तू होत्या, औषधं होते, गोळ्या होत्या, ते सगळ्या घेतलेल्या आहेत आणि आता आपण निघणार आहोत आपल्या प्रवासाला लवकरच. युनिफॉर्म देखील आपला सज्ज झालेला आहे आपल्याबरोबर निघण्यासाठी. तर लवकरच भेटूया. ओके मंडळी, सकाळचा गरमागरम चहा घेतलेला आहे आणि आता आपण खाली उतरलेलो आहोत. स्वामिनी देखील सज्ज झालेली आहे प्रवासासाठी. सॅडल बॅग्स लोड झालेले आहेत. सर्व्हिसिंग नंतर स्वामिनीचा लुक काही वेगळाच दिसतोय. या लकबीमध्ये गाडी चालवणं आणि ह्या गुलाबी थंडीमध्ये प्रवासाचा आनंद घेणं यासाठी मी आणि माझी सहप्रवासी रेडी झालेले आहेत. किलोमीटर केलेले आहेत 0 आणि आता आपण पुढच्या प्रवासासाठी निघालेलो आहोत. नमस्कार मंडळी, आलेलो आहोत पेट्रोल पंपवरती फ्युएल रिफिल करण्यासाठी. 6 लिटर पेट्रोल आपण आपल्या गाडीमध्ये भरलेलं आहे. जवळजवळ 200 किलोमीटर, 200 ते 240 किलोमीटरचा प्रवास आपण या एवढ्या पेट्रोलमध्ये सहजासहजी कंप्लीट करू शकणार आहोत. सकाळची थंडी आहे त्यामुळे पेट्रोल पंपवरती गर्दी देखील बऱ्या प्रमाणात कमी आहे. 6 लिटर पेट्रोल या ठिकाणी आपण टाकलेलं आहे. निघत आहोत आता आपल्या पुढच्या प्रवासाला. आपली रॉकिंग पार्टनर दीपा, यो यो यो. ओके मंडळी, संध्याकाळ झालेली आहे. संध्याकाळ नाही, बरेच रात्र झालेली आहे. जवळजवळ 14 तासाचा प्रवास आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. 14 तासामध्ये आपण 668 किलोमीटर प्रवास हा पूर्ण झालेला आहे. हा प्रवास कंप्लीट करून आपण पालनपूरपासून 40 किलोमीटर अंतरावरती दिसा या गावात आलेलो आहोत. या ठिकाणी आपण आता आपल्या हॉटेलला चेक इन झालेलो आहोत. हॉटेलचं नाव आहे अनंत तारा क्वीन्स. अतिशय सुंदर हॉटेल आहे. तुर्तास रजा घेतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी नवीन प्रवासात. तोपर्यंत जय महाराष्ट्र.